इथं आपण मिरच्या घेतल्या, धुतल्यात आणि पुसल्यात. त्यांना मध्ये अशी चीर द्यायची आणि आतमधले बी आहे ते काढून घ्यायच्या. थोडंसं असं सुरीच्या टोकाने थोडंसं जोरात दाबलं नाही, थोडी अशी करायची. वरून असं मारलं की सगळ्या बिया खाली पडतात. तुम्हाला सुरीच्या टोक्यानं सण जमत तर चमच्याचं टोक घेतलं तरी चालेल. पूर्ण मिरच्या आपल्याला अशा करून घ्यायच्यात. तर मी सगळ्या मिरच्यांची बिया काढते आणि नंतर दाखवते. आपल्या इथं सगळ्या मिरच्यांमधल्या बिया काढून झाल्यात. त्यामध्ये 1 चिमूटभर आपण मीठ भरणार आहे आणि पूर्ण असं सगळ्या मिरचीला लावून घेणार आहे. इथं आपण 1 वाटी बेसन पीठ घेतले आणि पाव वाटी तांदळाचे पीठ घेतले. त्यामध्ये टाकूयात हळद, थोडासा हिंग, चवीनुसार मीठ, थोडंसं पाणी टाकूया आणि मिक्स करून घेऊ. इथं आपण पीठ काढून घेतले. थोडंसं घट्टच करायचं पीठ, एकदम पातळ नाही करायचं. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि परत चांगलं मिक्स करून घेऊ. आता आपण भजी करून घेऊ. कढईमध्ये तेल तापत ठेवले. तेल तापले का आपण बघूया. तेल आपले छान तापले. त्यामध्ये सोडूया भजी. पीठ घेतले, पिठात मिरची अशी घ्यायची मिक्स करून. सोडून घ्यायची भजी. आपण उलटूया. एक साईड झाली की दुसरी साईड उलटून घ्यायची, शिजवून घ्यायची. माझ्याकडून थोडंसं बघा पीठ तरी पातळ झाले, काही मिरच्यांच्या वरचर निघून गेलेले, त्यामुळे पीठ थोडंसं घट्ट कालवा. तर मी आता सगळ्या मिरच्या अशा तळून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. इथे छान अशी आपली मिरचीची भजी तळून तयार आहेत. बघा छान असा कलर आला आहे. आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्हाला जर माझी ह्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.